हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लाडकी बहीण योजनेत अडथळा आणल्यास कारवाई, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। 1 जुलैपासून अन्नपूर्णा योजना लागू होणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। लाडकी बहीण योजनेत जनतेची लूट सुरू, हे फसवं सरकार जनतेला सातत्यानं फसवतंय, नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा। लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान, एका कुटुंबातील 2 महिलांना लाभ मिळणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती। मुस्लिम समाजातील ज्या व्यक्तीला 2 पत्नी आणि 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत तर लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, मनसे नेते प्रकाश महाजनांची मागणी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या रांगा, नागपूर, लातूर आणि सांगलीतील महा ई सेवा केंद्रावर गर्दी। नाशकात पोर्टल बंद पडल्यानं ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, तर अमरावतीत सर्व्हर डाऊन। बुलढाण्यात तलाठ्याची ग्रामस्थांवर अरेरावी, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मुख्यमंत्री शिंदेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, कारवाई करण्याचे आदेश। अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यावर उद्या निर्णय, अंबादास दानवेंकडून उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त। अंबादास दानवे अहंकारी, दानवेंमुळे उद्धव ठाकरेंना माफी मागावी लागली, प्रसाद लाड यांची अंबादास दानवेंवर टीका। आमच्या सरकारच्या काळात पेपरफुटीची एकही घटना नाही, माहिती खोटी असल्यास हक्कभंग आणा, विरोधकांना फडणवीसांचं आव्हान। याच अधिवेशनात पेपरफुटीविरोधात कायदा आणणार असल्याचीही माहिती। 1 लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम आमच्या सरकारनं केला, आणखी 31,000 तरुणांना नोकरी देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। पक्ष वाढणार आहे, येत्या काही दिवसात कळेल, अजितदारांचं वक्तव्य। काही आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेवर दादांचं उत्तर, तर अजित पवार खचले, भास्कर जाधवांची टीका। तुम्हाला त्रास होतोय का, मलिकांच्या प्रश्नावर दादांचं पत्रकारांना उत्तर। नवाब मलिकांची अजित पवार गटाच्या बैठकीला उपस्थिती, भाजपचा मलिकांना विरोध कायम, दादांच्या भूमिकेकडे लक्ष। मिलिंद नार्वेकरांना बळीचा बकरा करू नका, वेळ पडली तर 1 उमेदवार कमी करून नार्वेकरांना निवडून आणा, शिंदे गटाच्या शिरसाडांचा, मग या लाखोचा टोला। महायुतीत लोकसभेत आमदारांना 50 कोटी रुपयांचं वाटप, विधानसभेत जितेंद्र आव्हाडांचा आरोप, तर आव्हाडांनी पुरावे देऊन आरोप सिद्ध करावे, भाजप आमदार आक्रमक। स्मार्ट मीटर सामान्यांच्या घरात लावण्यात येणार नाही, फक्त सरकारी कार्यालयात स्मार्ट मीटर लावण्यात येतील, विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, तर कोडोली, चिकुर्डे, निलेवाडी परिसरात वारणा नदी पात्राबाहेर। जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांची गटनेतेपदी निवड, सूत्रांची माहिती। सोरेन लवकरच पुरा झारखंडचे मुख्यमंत्री होणार। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील कर्मचाऱ्यांचं उद्या काम बंद आंदोलन, मंदिर समितीतील कर्मचाऱ्याला मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटलांनी केलेल्या शिवीगाळीचा निषेध, गुन्हा दाखल करण्याची मागणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।